नमस्कार. जिल्हा वार्तामध्ये मी प्रणव भांबुरे मनपूर्वक स्वागत करतोय. विधानसभेच्या मतदानाची तारीख जवळ आलेली आहे. प्रत्येक उमेदवार जोरदार प्रचार करताना आपल्याला दिसतोय आणि आपण या सर्व उमेदवारांशी जिल्हा वार्ताच्या माध्यमातून चर्चा करतोय. आणि आज आपण आलो आहोत कल्याण पूर्व मधील अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांच्याकडे. कल्याण पूर्वची जर आपण गोष्ट केली तर कल्याण पूर्व मध्ये चौरंगी लढत आपल्याला बघायला मिळते, पण प्रामुख्याने महत्वाच्या दोन जणांमध्ये जी लढत होणार आहे ते म्हणजे अर्थातच अपक्ष उमेदवार महेश गायकवाड आणि 3 टर्म आमदार असलेले भाजपाचे गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड. या राजकीय आव्हानांना ते कसे तोंड देत आहेत आणि समोर असलेलं हे आव्हान ते कसं पेलतायत हे जाणून घेऊया त्यांच्याचकडून, त्यांच्याच शब्दात. नमस्कार. जिल्हा वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपण अपक्ष उमेदवार म्हणून या इलेक्शनला सामोरे जात आहे, काय सांगाल? गेली 15 वर्षापासून या कल्याण पूर्वेमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, माझा असा आरोप आहे की बीजेपीने शिवसेनेला विश्वासात न घेता उमेदवारी डायरेक्ट जाहीर केली, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. आज गेल्या 15 वर्षापासून इथे विकास नसलेला, ज्याने विकास केला नाही, ज्याने संविधानाचा ज्याला पाया म्हणतो, ज्या ठिकाणी गरिबांना न्याय मिळतो, पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करून रक्तरंजित केलं, अशा व्यक्तीच्या कुटुंबाला उमेदवारी देणं, याच्यामध्ये भाजपाने शिवसेनेचा विश्वासघात केलाय. आणि कल्याणमध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपा ह्या गोष्टीमुळे मलिन झालेली आहे. त्यामुळे नागरिकांचा आणि इथल्या माझ्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता की गेल्या 15 वर्षामध्ये जो विकास तर झाला नाही, पण हा कल्याण पूर्व भकास झालेला आहे, बकाल झालेला आहे पूर्ण. या ठिकाणी लोकांना माझ्याकडनं अपेक्षा असल्यामुळे लोकांनी सांगितलं की तुम्ही जनतेच्या वतीने ही निवडणूक लढावी, असा आग्रह असल्यामुळे मी अपक्ष म्हणून सामोरे गेलेलो आहे. महेश गायकवाड ही ओळख खऱ्या अर्थाने कोरोना काळात ही जनतेला, तुमच्या मतदारांना झालेली आहे. कारण कोरोना काळामध्ये जेव्हा सगळं बंद होतं तेव्हा तुम्ही म्हणजे जी मोजकी काही लोक होती जी त्या काळामध्ये लोकांच्या सेवेसाठी बाहेर पडत होती आणि तुम्ही त्यातले एक आहात. तर ही जी डेअरिंग आहे किंवा ही जिद्द आहे, ही तुम्ही कशी काय पेलली आणि काय विचार करून तुम्ही या सर्व गोष्टीचा सामना केलात? त्याचा एक किस्सा आहे. मी पालघरला माननीय एकनाथजी शिंदे साहेबांसोबत बाळासाहेब ठाकरेंची सभा बघायला गेलो होतो. त्यावेळेस बाळासाहेबांनी त्या ठिकाणी भाषण केलं आणि त्या भाषणात म्हटलेलं की माझा शिवसैनिक ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या मदतीला जात असताना त्याचा मृत्यू होईल, त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीचं जीवन सार्थक होईल. म्हणजे एखाद्या सैन्यामध्ये काम करणारा, सैन्यामध्ये बॉर्डरवरती राहणारा सैनिक जो जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी लढत असतो देशासाठी आणि तेव्हा त्याचा मृत्यू होतो, तेव्हा तो अमर होतो. तसं त्यांनी एक उदाहरण दिलं होतं की माणूस जेव्हा जन्माला येतो आणि तो कोणाच्या तरी उपयोगी पडून मरतो, तो खऱ्या अर्थाने त्याचं जीवन सार्थक होतं. त्यावेळेस मी ते शब्द माझ्या कानावर पडल्यापासून मी कधीच जीवाची पर्वा केली नाही. आणि कोरोना काळामध्ये आपण जे म्हटलात त्यावेळेस अक्षरशः मी माझं घर सुद्धा 3 महिने घराबाहेर राहिलो आणि माझे कार्यकर्ते सुद्धा. आणि त्यावेळेस आम्ही ती भूमिका घेतली, लोकांचे जीव कसं वाचेल, लोकांना औषधं कशी मिळतील, ह्या गोष्टी, लोकांना जेवण कसं मिळेल. कारण की अनेक लोक रस्त्यावरून चालत जात होते, त्यामुळे त्यांची सहायता करण्यासाठी शिवसैनिक म्हणून मी पुढे आलो होतो. अजून एक आहे की महेश गायकवाड ही ओळख या पद्धतीने आहे की कोणाच्या घरात आग लागो, कोणाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे, कोणाला हॉस्पिटलचा प्रॉब्लेम आहे, कोणाला शाळेचा प्रॉब्लेम आहे, प्रत्येक ठिकाणी एक नाव हे आवर्जून चर्चेत असतं किंवा ते जे त्रास ज्या व्यक्तींना होतोय ती व्यक्ती आवर्जून सगळ्यात पहिलं जे दार ठोठावतं ते म्हणजे महेश गायकवाड यांच्या कार्यालयाचं. तर हा जो आदर्श आहे किंवा ही जिद्द आहे ही कुठून घेतलीत? याचं कारण असं आहे की गुंजाई फाउंडेशन माझ्या आईच्या नावाने आणि त्या गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक आमचे जे सहकारी आहेत, मातोश्री गुंजाई फाउंडेशनचे पदाधिकारी, ते नेहमी खेड्यापाड्यांवरती ज्या ठिकाणी दुर्गम भाग आहे, मग फुटपाथ असेल, या अशा ठिकाणी नेहमी जात असतात आणि मदत करत असतात. आणि त्याच्यामधून अनेक लोक आम्हाला
कोणाचं घर जळालं, कोणाची रिक्षा जळाली, असे लोक संपर्क साधू लागले. एका पाठोपाठ एका पाठोपाठ प्रत्येकाची अपेक्षा वाढायला लागल्या. मग आता एकदा जर ती आपण भूमिका घेतली मदतीची तर ते मागे नाही हटायचं. त्यामुळे अनेक दानदाते आहेत, एक तर पोलीस ऑफिसर आहेत, मोठ्या पोस्टला आहेत, त्यांचं त्यांनी नाव कधी जाहीर करायला नाही सांगितलं. त्यामुळे अशी जी पैशाचा जो बळ मिळतोय त्यामुळे समाजातूनच आलेला पैसा तो इतरांना देण्यामध्ये त्याच्यामध्ये कोणतं गैर नाही आणि ते प्रामाणिकपणे आम्ही ते काम करतोय. नक्कीच. पण एक गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे या सर्व गोष्टीसाठी ना फॅमिली सपोर्ट हा खूप महत्वाचा असतो. तुम्ही आज कोरोना काळापासून आजपर्यंत जसं मी म्हटलं की प्रत्येक वेळेला प्रत्येक जण तुमच्या दारापर्यंत प्रथम येतं की जो त्रास आहे त्याच्यातून तुम्ही मुक्त कराल किंवा त्या त्रासातून तुम्ही बाहेर काढाल ही खात्री इकडच्या नागरिकांना आहे. तर 365 दिवस तुम्ही हे करताय. फॅमिलीचा सपोर्ट कसा आहे, कसं मार्गदर्शन घरातून मिळतंय किंवा या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला पाठिंबा कसा मिळतोय? फॅमिलीचा खूप मोठा सपोर्ट आहे. माझे भाऊ, माझे मोठे भाऊ, माझे बाबा, म्हणजे ह्या लोकांनी मला नेहमी त्यांचं खूप म्हणजे खूप सपोर्ट असतो. आणि माझ्या सहकाऱ्यांचं म्हणजे त्यांनी ज्या ज्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी आपली गरज असेल त्या त्यावेळेस आपण तिकडे पोहोचलं पाहिजे. मग त्यामुळे काय होतं, माझा असतो कधी कधी शेड्यूल की फॅमिलीसोबत कुठेतरी जावं, मग त्यावेळेस फोन येतो अचानक की आज आपल्याला अशा ठिकाणी जायचंय, आज अशा ठिकाणी अपघात झालाय. मग आणि लोकांना अपेक्षा वाढल्यामुळे लोक सतत संपर्क साधतात. कोणाचं मोठं कोणाचं ऑपरेशन असेल, कोणत्या पेशंटचं एखाद्या पेशंटला ॲम्ब्युलन्स हवी असेल, म्हणजे अशा गोष्टी जेव्हा कानावरती पडत होतात तेव्हा त्यावेळेस परिवाराला बाजूला ठेवून इतर लोकांना जर मदतीचा हात आपल्याला देता येतोय आणि त्या लोकांना आपली गरज आहे आणि त्या लोकांना आपल्याकडनंच अपेक्षा आहे, त्यामुळे कुठेतरी फॅमिली बाजूला राहून गेली आणि हे माझं कल्याणपूर्व शहर त्याचप्रमाणे मलंगड परिसर हेच आता माझं कुटुंब झालेलं आहे. त्यामुळे मला आता सवय झाली आहे ह्या कुटुंबासोबत जास्त अटॅचमेंट वाढवायची. त्यामुळे आणि कुटुंबाचा पाठिंबा, त्यामुळे तुम्ही ह्यामध्ये पुढाकाराने तुमचं काम तुम्ही करू शकताय. समाजसेवक म्हणून जशी महेश गायकवाड ही ओळख आहे तसा तुमच्यावर एक आरोप होतो की महेश गायकवाड हे खूप दादागिरी करतात. यावर आपलं काय म्हणणं आहे? मुळात शिवसैनिक बाळासाहेबांनी म्हटलेले शिवसैनिक हा गुंडा पाहिजे, दादागिरी करणार पाहिजे, तो अन्यायाच्या विरोधात लढला पाहिजे, त्याला खरं गुंडा म्हणतात. आणि माझं जर तुम्ही पूर्ण जर माझं सुरुवातीपासून जर तुम्ही माझी जीवनयात्रा बघाल तर मला मोर्चे आंदोलन रोडवरती संघर्ष करायला खूप मजा वाटते. कारण बाळासाहेबांना पण एकदा विचारलं होतं की तुम्ही सत्तेत असताना तुमचे पदाधिकारी मोर्चे काढतात, त्यांचा तो आदेशच होता. सत्तेमध्ये असल्यानंतर सुद्धा ते अधिकारी जर आपल्याला जुमानत नसेल तर मोर्चा आणि त्या ठिकाणी दादागिरी भांडणं केल्याशिवाय लोकांना न्याय मिळत नाही. त्यामुळे आणि मी नेहमीच हे स्वीकारलेलं आहे की शिवसैनिक हा गुंड असला तरच लोकांना न्याय मिळू शकतो, दादागिरी केल्याशिवाय न्याय मिळत नाही. काही ठिकाणी ते करावंच लागतं. त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने काम करता. आपण एक शिवसेनेचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होतात आणि तिकडनं तुम्ही आता अपक्ष आमदार अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहताय. हा सगळा जो प्रवास होता, हा प्रवास कसा होता यावर थोडासा प्रकाश. मी सुरुवातीला 2003ला उपशाखा प्रमुख झालो, 5ला शाखा प्रमुख झालो, 2010ला विभाग प्रमुख झालोय, 2 वेळा निवडणूक लढलेलो आहे, 2005ला पराभूत झालोय, 2010ला पराभूत झालोय आणि 2015ला तरी सुद्धा मला संधी मिळाली. शिवसेनेच्या तिकिटावर त्यावेळेस निवडून आलो चांगल्या मताधिक्याने. आणि त्यानंतर मी शिवसेनेचं काम प्रामाणिकपणे करत होतो आणि माझ्या कामाचं महत्त्व जाणून मला या कल्याणपुरीचं शहर प्रमुख पद दिलं आणि शहर प्रमुख झाल्यानंतर मी पूर्ण शहराभर जबाबदारी स्वतःवर घेतली. मग कोरोना काळ असेल किंवा पावसाळ्याचा पूर असेल किंवा इतर काही लोकांच्या ज्या समस्या असतील त्याला एक जातीने काम करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि येणारा काळ हा मला वाटतं की आपल्या कल्याणपूर्वेला कसं सावरायचं आणि कल्याणपूर्वेचा विकास कसा व्हायचा हा माझा प्रयत्न असेल. आपण म्हणालात की आपला तो प्रवास तिथून इथपर्यंत पोहोचलेला आहे. 2.5 वर्षापूर्वी जो काही उठाव झाला त्या मोमेंटला उद्धव ठाकरे आणि शिंदे
यांच्यामध्ये निवड करताना तो क्षण किंवा ती वेळ किती कठीण गेली आणि कोणता विचार करून आपण शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे राहिलात? शिंदे साहेबांनी माझ्या पडत्या काळी मला मदत केलेली आहे, त्या गोष्टीची मला जाण आहे. आणि माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब हे नेहमीच जेव्हा पण एखाद्याला मदत करायची असेल आणि मला मदत करायला सहकार्य करणारी व्यक्ती असेल तर श्रीकांत शिंदे साहेब. म्हणजे इंडिव्हिज्युअल मदत. आपण विकास कामाचा निधी तर आणतो, पण एखादी कुठली आपत्ती घडली आणि त्या ठिकाणी जर महेश गायकवाड पोहोचल्यानंतर श्रीकांत शिंदेचा नेहमी फोन येतो की तुला अजून काय हवं असेल तर मी देतो. म्हणजे हा जो पाठबळ दिल्यानंतर मग त्यावेळेस मी ठरवलं की आपण शिंदे साहेबांसोबत जाणं योग्य आहे. जसं आपण म्हणालात की शिंदे साहेब नेहमीच तुमच्या पाठीशी उभे होते किंवा नेहमी तुम्हाला सपोर्ट करायचे, तरी देखील आपण अपक्ष उमेदवारी अर्ज भरलात. तिकडनं पक्षाकडून किंवा एकनाथजी शिंदेकडून किंवा श्रीकांतजी शिंदेकडनं तुम्हाला काही यावर प्रेशर आलं का की तुम्ही मागे घ्या? यावर काय सांगाल? शिवसेनेच्या नेत्यांनी नेहमीच सांगितलेलं की आपल्याला युतीचा धर्म पाळायचा आहे. पण या कल्याण पूर्वेमध्ये जो विषय चालू होता, कल्याण पूर्वेमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास नाही. 3 टर्म असलेला 15 वर्ष एक व्यक्ती आमदार आहे, त्याने कोणत्याही प्रकारचा विकास न करता त्याचप्रमाणे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये, ज्याला आपण संविधानाचा पाया मानतो, अशा ठिकाणी आपल्याला गरिबांना न्याय मिळतो, त्या ठिकाणी त्याने गोळीबार करून रक्तरंजित केलं. इथल्या नागरिकांना अपेक्षा नव्हती की गणपत गायकवाड आणि त्याच्या कुटुंबाला भाजपा उमेदवारी देईल. हा नागरिकांचा भ्रम निराश झालेला आहे. आणि मी वेळोवेळी अगोदरच सांगितलं होतं की आपण उमेदवारी द्याल तर एखाद्या सुशिक्षित आणि इथल्या कल्याण पूर्वमध्ये कोणी अशा व्यक्तीला द्या ज्याला या कल्याण पूर्वेची पूर्ण विकासाबाबतीत जाण असेल. आम्ही कोणालाही उमेदवारी द्या, आम्ही त्याचं काम करू, हे मी सुरुवातीलाच सांगितलं. ज्या वेळेस शिवसेनेला विश्वासात न घेता भाजपाने त्यांनाच उमेदवारी दिली, त्यांच्याच कुटुंबाला उमेदवारी दिली, हा शिवसेनेचा विश्वासघात. त्याचप्रमाणे ह्या कल्याण पूर्वेला अनपेक्षित होतं हा निर्णय. कल्याण पूर्वेच्या नागरिकांचा आक्रोश होता, आमच्या कार्यकर्त्यांचा आक्रोश होता आणि त्यांनी मला अपक्ष म्हणून आपण लढावं अशी मला त्यांनी आग्रह धरला. त्यामुळे मी अपक्ष म्हणून फॉर्म भरला. पण या सर्व गोष्टींमुळे आपल्यावर निलंबनाची देखील कारवाई झाली, यावर काय सांगाल? निलंबनाची कारवाई झाल्यानंतर माझी प्रतिक्रिया एकच आहे, मी त्या गोपाळांनी जे आमचे जिल्हा प्रमुख आहेत त्याचं धन्यवाद दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचं उत्तर नक्कीच देईन. जसं आवर्जून आपण शिंदे साहेबांचा उल्लेख करता, एक अशी आठवण जी शिंदे साहेबांची आणि तुमच्यामध्ये एक अशी आठवण जी कायम लक्षात राहील? अशा अनेक आठवणी आहेत. माझ्यावरती एकदा राजकीय कारवाई होणार होती, राजकीय दबावाखाली कारवाई होणार होती. त्यावेळेस शिंदे साहेब ठाण्यावरून थेट कल्याणला आले होते आणि त्यावेळेस त्यांच्याकडे कोणतेही मंत्रीपद वगैरे काहीच नव्हतं. 2009ची गोष्ट आहे. त्यावेळेस मी बघितलं की एका कार्यकर्त्यासाठी एक नेता कोणत्या स्तराला जाऊ शकतो. त्यावेळेस मी त्यांच्यावरती इम्प्रेस झालो की म्हणजे नेता जर असा असेल तर कार्यकर्ते माझ्यासारखे अनेक घडत राहतील. गोळीबाराच्या घटनेचा जसा आपला विषय निघाला किंवा ती घटना फक्त महाराष्ट्र नव्हे तर भारतभर पसरलेली होती की असा एक प्रकार पोलीस स्टेशनमध्ये घडलेला आहे. ती घटना झाल्यानंतर आपल्या आयुष्याचं पूर्ण समीकरण बदलून गेलं आणि त्यानंतर बाहेर आलेले महेश गायकवाड हे आराम न करता लगेच 2 ते 3 दिवसात पुन्हा कार्यकर्त्यांच्या नागरिकांच्या सेवेसाठी उभे राहिले. काय सांगाल? तो जो इन्सिडेंट घडलेला आहे ते एका गरीब शेतकऱ्याच्या बाबत घडलेला आहे. मी एका गरीब शेतकरी ज्यांच्या हातावरती ते पोट भरतात आणि त्यांच्याकडे एकच जमिनीचा जो तुकडा राहिला होता आणि त्याच्यासाठी ते संघर्ष करत होते आणि बिल्डर ती जमीन त्यांची बळकवायला बघत होते आणि त्यांना साथ देत होते गणपत गायकवाड. आणि ज्यावेळेस त्यांना पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं, त्यांना ते तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मला सिनियर पीआयचा फोन आला की आपण याच्यामध्ये काहीतरी करू शकता का मध्यस्थी. मी त्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मी बेसावध असताना माझ्यावरती गोळीबार झाला आणि माझ्या आईवडिलांची पुण्य असेल या कल्याण पूर्वेचे नागरिकांची
मायबाप जनतेचा आशीर्वाद असेल त्याच्यातून मी बचावला. मला त्यावेळेस पासून ज्यावेळेस मला कळालं की मी जिवंत आहे हॉस्पिटलमध्ये, त्यावेळेस मला कर्मांवरती खूप विश्वास पडलेला आहे की माणसाचं जर कर्म असेल ना तर त्याला त्याचा बाल पण बाका होऊ शकत नाही. त्याच्यानंतर मी ठरवलं की आत्ता माझं आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत या कल्याणपुरीच्या जनतेसाठी असेल. जो कोणी असेल, दुबळा गरीब शेतकरी असेल, कामगार वर्ग असेल, माझ्या का धुण्या भांडी काम करणारी महिला असेल, माझे बेरोजगार तरुण असेल, ज्या ज्या ठिकाणी मग रस्त्यांची कामं असतील, मग ज्या ठिकाणी पाणी येत नसेल, कोणी कुठेही संकटात असेल, त्या ठिकाणी मी ठरवलेलं आहे की आता आपण थांबायचं नाही, शेवटच्या श्वासापर्यंत या समाजासाठी जगायचं आहे. आणि त्यावेळेसपासून मी लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहिलेलो आहे. जे प्रकरण घडलं ते सर्वांसाठी चकित करणारं असं प्रकरण होतं, कारण पोलीस स्टेशनमध्ये जिथे लोक स्वरक्षणासाठी किंवा त्यांचं रक्षण व्हावं म्हणून जातात, त्या ठिकाणी हा प्रकार आमदारांच्या हस्ते झाला होता. त्यामुळे ही चर्चा बऱ्याच ठिकाणी झाली. यावेळेला तुमच्या फॅमिलीचा जो विचार होता किंवा तुमची फॅमिलीची अवस्था काय होती? कारण अर्थातच अशा वेळेला म्हटलं जायचं की महेश गायकवाड संपले, पण त्यानंतर महेश गायकवाड जे परत बाहेर आले ते दुपटीने ऊर्जेने पुन्हा लोकांसमोर गेलेले. पण त्यावेळेला तुमच्या फॅमिलीचं मत किंवा फॅमिली कुठल्या गोष्टीचा सामना करत होती? फॅमिली ॲक्च्युली मी तर त्या सिच्युएशनमध्ये नव्हतो की फॅमिलीची काय परिस्थिती. जेव्हा मी बरा झालो त्यावेळेस मला अनेक लोकांकडनं कळालं की लोकांकडनं कळालं की खूप मानसिकतेमध्ये ते लोक गेले होते. म्हणजे ते शॉकिंग होते की असं ह्याच्यासोबत घडू शकतं. माझे बाबा आजारी पडले, ते अजूनपर्यंत आजारीच पडलेत. त्यांची तब्येत आता बरी चांगलीच नसते. त्यांची त्या माझ्या इन्सिडेंट्सपासून ते अजूनही शॉक आहेत. म्हणजे असं बरेच घरातले अनेक लोक असे डिस्टर्ब आजही त्यांना भीती वाटते की मी गेलो, थोडासा लेट झाला तर मला सगळेजण फोन करतात. कधी माझा फोन तरी बंद असला की सगळे घाबरतात. त्यांना आजही असं वाटतं की त्याला काय झालं तर नाही, काय होणार तर नाही. आज सुद्धा त्यांना त्यांच्या मनामध्ये ती भीती. मी त्यांना नेहमी सांगतो की प्रत्येकाला आज ना उद्या जायचंय. आपण जर जन्माला आलोय, काहीतरी आपल्याला समाजासाठी करणंय, देणंय. त्यामुळे मी त्यांना समजवत असतो. पण शेवटी फॅमिली असते. त्यांना प्रत्येकाला असं वाटतं की आमचा घरातला व्यक्ती सेफ राहावा. ही जी ऊर्जा तुम्हाला मिळते की जसं मी म्हटलं की तुम्ही दुपटीने ऊर्जेने बाहेर आलेलात, ह्याला आदर्श तुम्ही कोणाला मानाल? माझ्या आईला मानेल की जेव्हा म्हणजे लहानपणापासून आम्ही बघितलेलं आहे या या विभागामध्ये नेहमी पाणी भरायचं आणि माझी आई या ठिकाणी लोकांना सेवा करायला तत्पर असायची. म्हणजे त्यांना जेवण, त्यांचं राहण्याचं सगळं पाहायची. फक्त आणि फक्त समाजकारण. आणि त्यावेळेस मी ठरवलं होतं की ज्या वेळेस मी नगरसेवक होईल, इथला तो पाणी भरण्याचा जो नेहमी पाणी भरायचं ते कसं त्याला आळा घालता येईल. आणि मी ज्यावेळेस 2015ला नगरसेवक झालो, 2016ला मी या नाल्याला संरक्षण भिंत बांधली, त्याची खोली वाढवली. आणि तुम्हाला सांगतो, आश्चर्य वाटेल, तुम्ही आजही विभागामध्ये जाल तर तुम्हाला लोक सांगतील की 2016 पासून माझ्या इथे थोडं पण पाणी भरत नाही. अरे वा. आपण स्थायी समिती सदस्य देखील होतात. त्यावेळेला त्या नगरसेवक टर्म मध्ये आपण जी प्रामुख्याने जी विकास कामे केली त्यावर थोडासा प्रकाश टाकाल? माझ्या वार्डामध्ये सर्व रस्ते कॉन्क्रिटीकरण आहेत, 2 गार्डन आहेत आणि एक स्मशानभूमीचा प्लॉट होता. त्याला आम्ही स्वखर्चाने तरुणांसाठी त्या ठिकाणी आपण मैदान केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण ज्येष्ठांसाठी एक त्यांचा कट्टा बनवलेला आहे. माझ्या इकडे पाण्याची समस्या बिलकुल आता दिसणार नाही. आता 2020 पासून आमचं शासनाकडे गेले, 2020 पासून आम्ही नगरसेवक नाही, तरी सुद्धा वार्डाची स्वच्छता कशी ठेवायची, नाले गटारी स्वच्छ कसे ठेवायचे, हे आमचे शाखा प्रमुख, प्रशांत बोटे, उपशहर प्रमुख असे अनेक कार्यकर्ते आहेत. त्या सगळेजण आजही न चुकता आमच्या वार्डामध्ये काम करत असतात. आता आपण यापुढे म्हणजे स्थायी समिती सदस्य जेव्हा होता, नगरसेवक म्हणून कार्य केलं तेव्हा तर केलेलंच आहे, पण प्रामुख्याने आता अजूनही कोणती प्रमुख कामं आहेत जी अजूनही रखडली गेलेली आहेत? 3 टर्म आमदार असलेले असून देखील किंवा आता प्रशासकीय राजवट आहे,
प्रामुख्याने कोणती कामं अजूनही रखडलेली आहेत असं आपल्याला वाटतं? सगळ्यात मोठी समस्या या कल्याण पूर्वमध्ये पाण्याची समस्या आहे. या ठिकाणी मलंगड मलंगडवरनं जे पाणी वाहतं हं. ते जमिनीवर येऊन ते जिरपून जातं. त्या ठिकाणी पूर्वी कुशिली धरणचं तिकडे त्या ठिकाणी नियोजन होतं, ते काही कारणामुळे तिकडे ते रद्द झालेलं आहे. त्या ठिकाणी धरण होणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या कल्याण पूर्व भाग आणि कल्याण पश्चिम तिथे जर धरण बनवलं तर मला वाटतं पूर्ण कल्याण डोंबिवलीला पाणी जाईल. एवढी मोठी समस्या ती दूर होईल. त्याचप्रमाणे ट्रॅफिकची समस्या खूप मोठी आहे आपल्या कल्याण पूर्वमध्ये. काटेमानुली, तिसगाव नाका, चक्की नाका, वालदुनी या ठिकाणी नेहमी त्या उड्डाणपूल होण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे या कल्याण पूर्व भागामध्ये जे सायन्ससारखं हॉस्पिटल होणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या ठिकाणी लोकांचे मोफत इलाज होईल. आपल्याला सांगतो की अशा अनेक समस्या आहेत. या कल्याण पूर्वमध्ये पोलीस बळ हे खूप कमी आहे. कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्वचं जर आपण बघा तर समीकरण एकच आहे, लोकसंख्या तेवढीच आहे, पण कल्याण पश्चिमला खडकपाडा, बाजारपेठ आणि महात्मा फुले असे 3 इन्चार्ज आहेत. आणि पोलिसांची संख्या मॅनपॉवर जास्त असल्यामुळे तिथे कल्याण पूर्वमध्ये जास्त गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. आज तरुण व्यसनीय झालेले आहेत. त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन 2 होणं गरजेचं आहे, किमान एक पोलीस स्टेशन अजून होणं गरजेचं आहे. संख्याबळ वाढली पाहिजे आणि तरुणांसाठी रोजगार उपलब्ध होणं गरजेचं आहे. आज केरला, राजस्थान इथल्या काही इंडस्ट्री कंपनी, मी गेल्या वर्षी खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांसोबत त्यांची भेट करून दिली होती. या मलंगड विभागामध्ये नेवाळी साईडला अनेक प्लॉट आहेत. त्या ठिकाणी जर एखादी कंपनी आली तर मला वाटतं 10 ते 15,000 तरुणांच्या हाताला काम मिळेल. हे माझं प्रयोजन आहे, हा विजन आहे माझा की डेव्हलपमेंट खूप गरजेचं आहे आता. कारण की कल्याण पूर्व शहर हा अतिशय बकाल झालेला आहे आणि इतर शहरांपेक्षा 10 वर्ष मागं पडलेला शहर आहे. आणि स्टेशन परिसर आपण जर बघितला, स्टेशन परिसरामध्ये 2 रिक्षा समोरासमोर आल्या तरी ट्रॅफिक होते. आज स्टेशन परिसरामध्ये तिथले जे स्थानिक आहेत, दुकानदार, व्यापारी वर्ग आणि रहिवासी, त्या लोकांना रोड डिवाइड झाल्यानंतर तिथेच त्यांना प्रस्थापित करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी त्यांची दुकानं त्यांना मिळायला हवी. त्याचप्रमाणे जे राहत आहेत त्यांना तिथेच त्यांना सामावून घेतलं पाहिजे, असं विजन आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये कल्याणच्या मायबाप जनतेने जर मला संधी दिली तर मला वाटतं ही कामं माझ्यासाठी काही अवघड नाहीत. आपण अपक्ष म्हणून उभे राहताय, चिन्हावर मला नक्कीच बोलावं असं वाटतंय की आपण अंगठी हे चिन्ह निवडलंय, खास कारण काय? अंगठी आपण नेहमी बोटामध्ये घालतो, प्रत्येकाला अंगठी हे चिन्ह असं म्हणजे सोयीस्कर आहे आणि लगेच लक्षात येतं, त्यामुळे अंगठी घेतली. ओके. आपण आज जिल्हा वार्ताच्या माध्यमातून या चर्चासत्रामध्ये आपल्या प्रेक्षकांना किंवा आपल्या मतदारांना आपण काय आवाहन कराल? आपल्या या कल्याण शहरासाठी, कल्याण पूर्वेच्या नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे. आपल्याला जर डेव्हलपमेंट हवी असेल, आपल्याला जर विकास मोठ्या प्रमाणात हवा असेल, कल्याण पूर्वेच्या तरुणांना रोजगार मिळायला हवा असेल, विद्यार्थ्यांसाठी शाळा, या रुग्णांसाठी हॉस्पिटल, ह्या सगळ्या सोयी हव्या असतील, आपल्याला सगळ्यांना पुढाकार घ्यावा लागेल. आपण जसं मला या निवडणुकीला सामोरे आणलेला आहात, तशाच पद्धतीने मोठ्या मताधिक्याने हा विजय आपण लढतायत अशा पद्धतीचा विजय मिळायला हवा, जेणेकरून हा कल्याण पूर्व येणाऱ्या काळामध्ये इतर शहरांपेक्षा पुढे असेल. नक्कीच. आपल्याला जिल्हा वार्ताच्या माध्यमातून भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. तर हे होते कल्याण पूर्व अपक्ष उमेदवार महेश गायकवाड. बघायचंय यांची भावी वाटचाल कशी होते, आपल्याला लवकरच कळेल. आणि असेच आपण अनेक उमेदवारांशी जिल्हा वार्ताच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. तेव्हा बघत राहा जिल्हा वार्ता. भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी प्रणव भांबुरे घेतोय रजा. धन्यवाद.